नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। काल आपण फन अँड गेम्स विथ तारा अँड फ्रेंड्स यातील क्वेश्चन अँड आन्सर्स पाहत होतो। 1 to 7 क्वेश्चन आपण सॉल्व केले। आता क्वेश्चन नंबर 8 हा सॉल्व करायचा आहे। क्वेश्चन नंबर 8, ऑल सोर्ट्स ऑफ लिस्ट यातला क्वेश्चन नंबर ए, चूज एनी वन ऑफ द फॉलोइंग टॉपिक टू मेक अ लिस्ट। खाली लिस्ट दिलेला आहे, त्यातला एक टॉपिक आपल्याला चूज करायचा आहे। ट्राय टू लिस्ट ॲज मेनी आयटम ॲज पॉसिबल विदिन 2 मिनिट्स, आणि 2 मिनिटांमध्ये याची लिस्ट बनवायची। तर पहिला टॉपिक आहे थिंग्स अँड पीपल इन द क्लासरूम। क्लासरूममधल्या वेगवेगळ्या वस्तूंची नावं ही या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे आणि त्याची लिस्ट बनवायची। मी माझ्या नोटबुकमध्ये ती लिस्ट बनवलेली आहे। थिंग्स अँड पीपल इन द क्लासरूम, मग क्लासरूममध्ये काय काय असतं? चेअर, टेबल, ब्लॅकबोर्ड, डोअर, बेंच, विंडो, अशा प्रकारे आपल्याला लिस्ट बनवायची आहे। याप्रमाणे या सर्व वेगवेगळ्या लिस्ट या तुम्ही घरून बनवून आणायच्या। क्वेश्चन नंबर 2 बी, नाव पुट द वर्ड इन युअर लिस्ट इन अल्फाबेटिकल ऑर्डर। तुम्ही जी लिस्ट बनवली आहे ती अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे लिहायची। तर या ठिकाणी मी नोटबुकमध्ये थिंग्स अँड पीपल इन द क्लासरूमची लिस्ट बनवली होती आणि ह्या लिस्टचं अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे मी या ठिकाणी लिहिलेलं आहे। तर अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे या लिस्टमधला पहिला अक्षर आहे बी म्हणजे ब्लॅकबोर्ड, त्याच्यानंतर पुन्हा बी आला म्हणून बेंच, त्याच्यानंतर सी चेअर, डी डोअर, टी टेबल आणि डब्ल्यू विंडो। अशा प्रकारे अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे आपल्याला या ठिकाणी वर्ड हे लिहायचे आहेत। त्यानंतर क्वेश्चन नंबर सी, कम्पेअर युअर लिस्ट, ट्राय टू डिस्क्राईब द आयटम इन युअर लिस्ट, मेन्शन देअर शेप, साईज, कलर, नंबर एक्सेट्रा अँड राईट मिनिंगफुल फ्रेजेस। या ठिकाणी तुम्ही जी लिस्ट केली आहे त्या लिस्टचे तुम्हाला शेप, साईज, कलर, नंबर हे आपल्याला या ठिकाणी सांगायचे। ती माझ्या नोटबुकमध्ये मी राईट डाऊन केली। तर तुमच्या लिस्टमधला शब्द होता चेअर, मग चेअर कशी आहे? अ ब्राऊन चेअर। टेबल, टेबल कसा आहे? अ स्क्वेअर टेबल। असे वेगवेगळे आपल्याला हे वर्ड घ्यायचे आणि त्या ठिकाणी त्यांना वेगवेगळ्या कलर्स किंवा त्यांचे आकार हे या ठिकाणी लिहायचे आणि पुढे ते वर्ड लिहायचे। जसं इथं कलर दिला अ ब्राऊन कलर, चेअर कशी आहे? तर ब्राऊन कलरची, टेबल कसा आहे? तर स्क्वेअर, म्हणजे इथं शेप दिलेला आहे। अशा प्रकारे आपल्याला या शब्दांची वेगवेगळी लिस्ट ही बनवायची आहे। त्यानंतर क्वेश्चन नंबर 9, कंप्लीट द सेंटेन्सेस इन द येलो ट्रॅक यूजिंग फ्रेजेस फ्रॉम द ग्रीन फील्ड। हे ग्रीन फील्ड आहे, इथं वेगवेगळे फ्रेजेस दिलेले आणि हे येलो ट्रॅक आहे, त्या येलो ट्रॅकवर त्यांनी आपल्याला सब्जेक्ट आणि टू बीची रूपं दिलेली। तर यांच्यापुढे आपल्याला ह्या ग्रीन जे फील्ड आहे या ग्रीन फील्डमधले वर्ड हे या ठिकाणी आपल्याला राईट डाऊन करायचे आहेत। तर मी या ठिकाणी माझ्या नोटबुकमध्ये ते राईट डाऊन केले, तुम्ही इथं बघू शकता। यू आर आवर लीडर, यू आर आवर लीडर। तर या ठिकाणी आवर लीडर हे त्या एम्प्टी जागेमध्ये आपल्याला भरायचं आहे जे डॉट डॉट दिलेले आहे। त्यानंतर सी इज माय फ्रेंड, माय फ्रेंड हे डॉट डॉट आहे त्या ठिकाणी लिहायचं आपल्याला माय फ्रेंड। त्यानंतर दे आर इन ग्रुप बी, डॅश दिलेली आहे, इन ग्रुप बी हे डॅशच्या जागेवर आपल्याला लिहायचं आहे। ही इज आवर टीचर, त्या ठिकाणी डॅशच्या जागेवर लिहायचं आपल्याला आवर टीचर। आय एम हर ब्रदर, डॅशच्या जागेवर लिहायचं आपल्याला हर ब्रदर। वी आर इन द सेम स्कूल, डॅशच्या जागेवर लिहायचं आपल्याला इन द सेम स्कूल। आणि लास्ट सेंटेन्स यू आर इन देअर ग्रुप, तर डॅशच्या जागेवर लिहायचं इन देअर ग्रुप। यू आर इन देअर ग्रुप म्हणजेच त्या ठिकाणी तुम्ही या ग्रुपचा एक भाग आहात। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।